नमस्कार मित्रांनो. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो, या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या सेशनमध्ये आपण डीप लर्निंग म्हणजे काय याविषयी उदाहरण घेऊन आपण डिस्कशन करू. मित्रांनो, आपण बघितलं होतं की मुळात कुठलाही कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोन याला बुद्धिमत्ता नसते. माणसाला नॅचरली इंटेलिजन्स आहे, माणसाला नॅचरली बुद्धिमत्ता आहे. परंतु असं असताना देखील माणसाने वेगवेगळे अल्गोरिदम्स लिहून खूप मोठा प्रकारचा डेटा कलेक्ट करून तिच्यातनं त्यांनी मशीनला एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान केली. आणि तिच्यातनं काय झालं की कॉम्प्युटर सुद्धा माणसासारखाच बुद्धिमान झाला एका एक्सटेंड पर्यंत. आणि तो माणसासारखे निर्णय घेऊ लागला, त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तो देऊ लागला. तुम्ही पाहिलं असेल की चॅट जीपीटी मध्ये आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो आणि चॅट जीपीटी आन्सर देते. तर हे आन्सर जे आहेत हे आपल्याला पडताळून पाहावे लागतात, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून एवढा डेव्हलप झालेला नाही की प्रत्येक वेळेस तो करेक्टच आन्सर देईल. त्याच्या डेटावरती अवलंबून आहे, त्याच्या ट्रेनिंगवरती अवलंबून आहे. आणि म्हणून कधी कधी चुकीचं उत्तर सुद्धा मिळू शकतं. तर हे आपल्याला पडताळून पाहावं लागतं. याच्या आधीच्या सेशन्समध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, त्याच्यानंतर सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग, एन्फोर्समेंट लर्निंग, असे वेगवेगळे लर्निंगचे प्रकार उदाहरण घेऊन आपण पाहिले होते. आजच्या या सेशनमध्ये आपण डीप लर्निंग म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण सखोल शिक्षण असं म्हणतो, तर नेमकं हे काय आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओज युट्यूबवर पाहतात, तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता आणि इतर अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील जे तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी त्याचा उपयोग येईल. तर आता आपण जाऊया आणि आपण बघूया की डीप लर्निंग म्हणजे काय. डीप लर्निंग हे एक प्रकारचं मशीन लर्निंगच आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस, मशीन लर्निंगचे तीन प्रकार पडतात: सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग आणि रेन्फोर्समेंट लर्निंग. तर तुम्ही असं म्हणू शकता की डीप लर्निंग हे एक इनर पार्ट आहे किंवा त्याचा एक पार्ट आहे मशीन लर्निंगचा, किंवा उपसंच आहे असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. डीप लर्निंग हे आपल्याला करता येतं आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याला न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. म्हणजे माणसाच्या ब्रेनमध्ये जसे न्यूरॉन्स असतात, तसे कॉम्प्युटरमध्ये आपण एक नेटवर्क तयार करू शकतो न्यूरॉन्सचं, आणि त्याला न्यूरल नेटवर्क असं म्हटलं जातं. तर या न्यूरल नेटवर्कचा वापर करून तुम्ही डीप लर्निंग अचीव करू शकता. तर डीप लर्निंग मध्ये जो डेटा आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये जो कॉम्प्लेक्स पॅटर्न असतो, ज्याला जटिल पॅटर्न असं म्हणतो मराठीमध्ये आपण, तर तो मॉडेल करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो केला जातो. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर समजा तुम्हाला एखादी इमेज दिली, तर त्या इमेज मध्ये काय आहे हे तुम्ही सहजपणे ओळखू शकता. समजा एखादं नैसर्गिक चित्र आहे, तर तुम्ही सांगू शकता की हे नैसर्गिक चित्र आहे. किंवा एखाद्या इमेजमध्ये लहान बाळ आहे, तर तुम्ही सांगू शकता की या इमेजमध्ये लहान. पण कॉम्प्युटर सुद्धा आता असं शक्य आहे कॉम्प्युटरला की एखाद्या इमेज जर आपण त्याला दिली, तर त्या इमेजमध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट आहेत, ती इमेज काय डिस्क्राईब करते हे त्याला सांगता येतं. समजा इमेजमध्ये अक्षर असतील तर ते अक्षर सुद्धा त्याला ओळखता येतात. तर हे सगळं जे पॉसिबल होतं, हे डीप लर्निंगमुळे पॉसिबल होतं. डीप लर्निंगचं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे स्पीच रेकग्निशन. समजा मी मराठीमध्ये बोलतोय आणि माझा मोबाईल फोन माझी मराठी समजतोय, किंवा मी इंग्रजीमध्ये बोलतोय आणि माझा मोबाईल फोन किंवा माझं कॉम्प्युटर हे सगळं समजतोय. मी त्याला सांगितलं माझं मराठी ट्रान्सलेशन कर इंग्रजीमध्ये, तर तोही करतो. तर याचे अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, जसं सिरी आहे, गुगल असिस्टंट आहे, अलेक्सा आहे. तर हे माणसाच्या भाषेला समजतात, त्यांच्या ज्या आज्ञा असतात त्यांना ते समजतात आणि त्याप्रमाणे ते ऍक्ट करतात. तर हे जे आहे हे सुद्धा उदाहरण आपण असं म्हणू शकू की हे डीप लर्निंगमुळे शक्य होतं. तर डीप लर्निंग मध्ये जे आर्किटेक्चर वापरलेलं असतं ते न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चर याच्यामध्ये वापरलेलं असतं.
जसं याच्यामध्ये आपण रिकरंट न्यूरल नेटवर्क किंवा जीपीटी मॉडेल सारखे जे मॉडेल आहेत, डीप लर्निंग मॉडेल, तर हे आपण याच्यामध्ये वापरतो. त्याच्यानंतर जे वैशिष्ट्य असतात डेटामधले ते काढले जातात. म्हणजे जसं आवाजाचे नमुने, त्याच्यानंतर त्याचं संरचना भाषणाची, याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यावरून त्याचे जे फीचर्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि मग आपण मोठ्या डेटा सेटसह त्या मॉडेलला काय करतो, प्रशिक्षण देतो. आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक भाषा आणि उच्चार आणि अक्षरशः हजारो तासांचं भाषण नाचा जो डेटा आहे, त्या डेटावर या मॉडेल्सला काय केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग एकदा असं प्रशिक्षित मॉडेल झालं की जेव्हा एखादा युजर हा बोलतो तेव्हा ती सिस्टीम ऑडिओला मजकुरामध्ये रूपांतर करते आणि ते समजून त्याला योग्य असा प्रतिसाद हा दिला जातो. तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. म्हणजे हे सतत शिक्षण चालू असतं. मनुष्य जसा सतत शिकत जातो अनुभवात, तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा सतत शिकत जातो. आणि त्याच्यानंतर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम इम्प्रूव्ह होतो. कारण ते अनेक भाषणं, अनेक डेटा हा प्रोसेस करतं आणि तिच्यातनं जो अभिप्राय मिळतो त्याला, तो अभिप्राय पाहून तो त्याच्यामध्ये नेहमी सुधारणा करत जातो. अनेक ऍप्लिकेशन्स आपल्याला सांगता येतील ज्याच्यामध्ये आपण डीप लर्निंगचा वापर करतो. समजा एखादी सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंग मोड आहे, म्हणजे तुम्ही फक्त कारला सांगायचं एका डेस्टिनेशन वरून दुसऱ्या डेस्टिनेशनला मला घेऊन चाल. तर अशा प्रकारचं सेल्फ ड्रायव्हिंग मोड आजकाल आता कारमध्ये येऊ लागलाय. तर त्याच्यामध्ये CNN न्यूरल नेटवर्क वापरून आपण रिअल टाइम ऑब्जेक्ट डिटेक्शन हे करू शकतो. रस्त्यावरचे जे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात ते आपल्याला डिटेक्ट करता येतात. मेडिकल इमेजिंग मध्ये डीप लर्निंग वापरलं जातं. जसं एक्स-रे किंवा MRI जर असतील इमेजेस, तर त्याच्यावरून त्याचा अनालिसिस करून आपल्याला नेमका डिसीज कोणता आहे तो आपल्याला डिटेक्ट करता येतं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की कधी कधी ओरिजिनल फेसला स्वॅप केलं जातं आणि एक डीप फेक तंत्रज्ञान वापरून एक दुसरा इमेज तयार केला जातो, अगदी हुबेहूब पहिल्यासारखा. जसं इथे हा ओरिजिनल इमेज आहे आणि ही डीप फेक इमेज आहे. लक्षात येत नाही दोघांमध्ये काय फरक. आणि मग अशा वेळेस फसवण्यासाठी सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सुद्धा डीप लर्निंगनी आपल्याला करता येते. जेव्हा आपण भाषांतर करतो, जसं ट्रान्सफॉर्मर्स वापरून आपण गुगल ट्रान्सलेट वापरतो, ज्याच्यामध्ये एका भाषेतलं टेक्स्ट दुसऱ्या भाषेमध्ये कन्व्हर्ट केलं जातं किंवा एका भाषेतलं स्पीच दुसऱ्या भाषेमध्ये कन्व्हर्ट केले जातात. तर त्यामध्ये सुद्धा या डीप लर्निंग टेक्नॉलॉजीचा वापर हा केला जातो. तर धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की डीप लर्निंग म्हणजे काय, हे जे मी वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला सांगितले त्याच्यातनं तुम्हाला कळायला असेल. धन्यवाद.